श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म. पण हाच विश्वास जेव्हा कोणाच्या आयुष्याशी खेळतो तेव्हा तो गुन्हा ठरतो. पुणे जिल्ह्यातल्या खेडमधून समोर आलेली ही कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. नाशिकमधल्या भोंदूबाबा प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं आणि आता त्याच मालिकेत आणखीन एक धक्कादायक अध्याय म्हणजे पुणे ग्रामीण मधल्या खेड तालुक्यात चांडोली गावातलं शिवदत्त हे आश्रम, जिथे लोक श्रद्धेनं जात होते, पण तिथेच सुरू होता अंधश्रद्धेच्या नावाखाली शोषणाचा काळा खेळ. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी जाणून घेऊयात. नवनाथ गवळी, स्वतःला महाराज म्हणवणारा, परिसरात त्याला मामा म्हणून संबोधलं जातं. पण एका 34 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. मे 2025 चा हा प्रसंग. पीडिता आपल्या कुटुंबासोबत आश्रमात येत होती, श्रद्धेनं आणि विश्वासानं. पण 17 जुलैच्या पहाटे जप सुरू असताना विश्वासघात झाला. तुझ्या अंगातला दोष काढायचा असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असं सांगत अध्यात्माच्या नावाखाली तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप या नवनाथ गवळी महाराज याच्यावर आहे. कुटुंब, समाज, प्रतिष्ठा या सगळ्यांच्या भीतीपोटी पीडित महिलेनं सुरुवातीला फक्त विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. आम्ही देवावर विश्वास ठेवून गेलो होतो, पण आमच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला गेला, असं तिनं या तक्रारीत म्हटलं होतं. पण नाशिक मधल्या प्रकरणानंतर तिनं धैर्य एकवटलं. तिनं धाडस करून आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. पतीनं तिला पाठिंबा दिला आणि पोलीस तक्रार करण्यास प्रवृत्त केलं आणि उघड केला सततचा होणारा त्रास, फोनवरचे अश्लील प्रकार आणि मनात साठलेली भीती. तपासात आणखीन काही धक्कादायक माहिती सुद्धा पुढे आली. महिलांमध्ये अंगात येणं असं भासवून त्यांच्या मनावर ताबा मिळवला जात होता आणि मग दोष निवारणच्या नावाखाली महिलांचं शोषण केलं जात होतं. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, तपासही सुरू आहे, पण आरोपी अजूनही मोकाट आहे. न्यायालयात एकदाही हजर झालेला नाहीये. आरोपी बाहेर आणि पीडित कुटुंब दहशतीखाली. खेड आणि परिसरातल्या ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. अध्यात्माच्या नावाखाली सुरू असलेल्या या अंधश्रद्धेच्या बाजारावर आता कठोर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीडितेला न्याय मिळणार का? आणि मिळालाच तर तो कधी मिळणार? हे प्रश्न सुद्धा या प्रकरणानिमित्त उपस्थित होत आहेत.